स्वागत आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केले, याला आपण म्हणू शकतो। जी नियमावली काल संध्याकाळी जाहीर करण्यात आली ती आजपासून लागू होणार आहे आणि या नियमावलीमध्ये काय सुरू राहणार, काय बंद राहणार, यात आपण शिक्षण हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे याविषयी बोलणार आहोत। कारण सरकारच्या नियमावलीमध्ये शिक्षण या संपूर्ण क्षेत्राला त्यांनी फारशी जागा दिलेली नाही असंच दिसतंय। कारण दोन ओळीत त्यांनी केवळ एवढंच म्हटलेलं आहे राज्य सरकारच्या नियमावलीत, एक म्हणजे शाळा आणि महाविद्यालय जे आहे ते बंद राहतील, पण 10वी आणि 12वीच्या परीक्षा याला अपवाद असतील। पण या पलीकडे काहीही स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही आणि म्हणूनच आपल्या सोबत सध्या हे सगळे जे आहेत ते विद्यार्थी आहेत, हे बोर्डाचे विद्यार्थी आहेत। त्याचं कारण म्हणजे सरकारच्याच नियमावलीत बोर्डाच्या परीक्षा ज्या आहेत त्या सगळ्या नियमांना अपवाद असतील, म्हणजे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत। जनतेने कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे। सार्वजनिक वाहतूक वगळता बाकी सगळं जे आहे त्या सगळ्यावर निर्बंध आलेले आहेत। मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची आहे आणि त्या निर्णयावर राज्य सरकार जे आहे ते अजूनही ठाम आहे आणि सरकारच्या याच निर्णयाला या सगळ्या विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे। तेव्हा विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेणार आहे। कारण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यात 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि मला ही माहिती सांगणं अत्यंत गरजेचं आहे की राज्यात जवळपास 32 लाख विद्यार्थी, मी पुन्हा एकदा आकडा रिपीट करते, 32 लाख विद्यार्थी जे आहेत ते या कोरोना काळात आणि जिथे कडक निर्बंध लागू केलेत अशा परिस्थितीत घराबाहेर पडून परीक्षा देणार आहेत। कारण सरकार अजून तरी सध्या तरी बोर्डाच्या परीक्षा घेण्यावर ठाम आहे। पण या परीक्षा कशा घेतल्या जातील, परीक्षा देत असताना मुलांनी 3 ते 3.5 तास मास्क घालून परीक्षा द्यायची आहे का, हँडग्लोव्ज घालून परीक्षा द्यायची आहे का, किंवा नेमके नियम काय आहेत याबाबत अजून कोणतीही स्पष्ट नियमावली जाहीर केलेली नाहीये। तेव्हा आपल्यासोबत ही विद्यार्थिनी आहे, हिच्याशी बोलूया। सगळ्यात आधी तुझं नाव सांग, तू कुठल्या स्ट्रीममध्ये परीक्षा देणार आहे, कुठल्या शाखेतली परीक्षा देणार आहेस आणि तुझं काय म्हणणं आहे? माझं नाव सलोनी कांबळी आहे, मी सायन्समधून परीक्षा देणार आहे, मी 12वीत आहे सध्या। माझं हेच म्हणणं आहे की काल कोरोनाचे केसेस 57,000 महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत, तरी पण बोर्ड आपल्या निर्णयावरती ठाम आहे की आम्ही ऑफलाईनच परीक्षा घेणार। मग असा हट्ट कशाला, जर एवढे केसेस वाढत आहेत, काल मुंबईमध्ये सुद्धा 11,000 केसेस वाढले, तर मग एवढे केसेस वाढताना बोर्ड का ऑफलाईन परीक्षा घेण्याचा हट्ट करतो आहे हे आम्हाला कळत नाही आहे। परत आणि ऑफलाईन परीक्षा घेतातच आहेत, पण ते अजून निर्णयसुद्धा घेत नाही आहेत। बरेच जण मेंटल स्ट्रेस किंवा ताणतणाव होतो आहे सगळ्या मुलांना। बऱ्याचशा मुलांनी मुंबई हे केलं तरी बऱ्याचशा मुलांनी सुसाईडसुद्धा केलेलं आहे, 5-6 मुलांनी। पण आम्हाला समजत नाही कारण हे बोर्ड लवकर निर्णय घेत नाही। मागे आम्ही वर्षा गायकवाड मॅडमला सुद्धा भेटलो, त्या पण ठाम आहेत की आम्ही ऑफलाईन परीक्षाच घेणार आणि बस ऑफलाईन परीक्षा तर घेणारच आहेत। पण आम्ही काही आमची मतं मांडली की आम्ही आमचे सजेशन्स दिले की अशी परीक्षा घ्या, तुम्ही ऑनलाईन घ्या, घरातून घ्या, वेगवेगळे आम्ही त्यांना पर्याय सांगितले की असं होऊ शकतं, पण ते चॉकआउट करत होते एका पॉईंटला। ते ठामच आहेत की आम्ही ऑफलाईनच घेणार। तर विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे आणि विद्यार्थ्यांना किती मानसिक तणाव आहे ते सुद्धा ते सांगतात। तू काय सांगशील, परीक्षा का नको आहे? म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आता परीक्षा नको आहे। मग काल जी नियमावली जाहीर झाली किंवा अशी चर्चा होती की एका प्रकारचं लॉकडाऊन किंवा निर्बंध जे आहेत ते लागू होतील, तर काय अपेक्षित होतं तुम्हाला काय वाटलं होतं की काय बदल होईल? आम्हाला असं वाटलेलं की एवढे केसेस बघून आणि हे सगळं बघून ते आपला निर्णय चेंज करतील, पण आम्हाला ते काहीही दिसत नाही आहे। आम्हाला ऑफलाईन एक्झाम जी आहे ती देण्यामध्ये इतकी कठीणाई येणार आहेत, कारण की आम्हाला ते लोक हे श्योर करून देतात आहे की तिकडे आम्ही सोशल डिस्टन्सिंग करणार, सॅनिटाईज करणार, मास्क घालून करणार, पण आमच्या ट्रॅव्हलिंगचं काय? आम्ही प्रायव्हेट ह्याचे ट्रॅव्हल्स नाही करू शकत, आम्ही लोकल याने ट्रॅव्हल करतो, लोकल ट्रेनने ट्रॅव्हल करतो, बसेसने ट्रॅव्हल करतो। माझं कॉलेज आहे 1 तासाच्या दुरीवर, मग आम्ही कसं जाणार तिकडे? आणि आम्ही तिकडे गेल्यावर बाकीच्या स्टुडंट्सला पण किती हे आहे
ते त्या लोकांना कळत नाही आहे. आणि आम्ही खूप सारे पॉईंट्स मांडले आणि आमची प्रोटेस्ट झाली, पण कशानेही काहीच होत नाही. ते लोक स्टुडंट्सवर हे हायलाईट करत नाही आहेत. ते लोक पॉलिटिकल मुद्दे, त्या लोकांनी काय केलं काय नाही. आणि आमचे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, जे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर, ती कोलॅप्स झाली आहे. एक एक बेडवर 2-2 पेशंट्स असे टाकले गेलेत. तर जर आम्हाला पुढे जाऊन करोना झाला तर आमचे बेड्स आणि आम्हाला बेड्स ते लोक मिळवून देणार का? आणि हे 30 लाख जे विद्यार्थी आहेत ते एक्झाम देतात आहे आणि त्यांच्यावर खात्री नाही, पण 30 लाख जे फॅमिलीज आहेत त्यांना हे होणार आहे करोना, तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण सरकार नाही घेत आहे. खूप लोकांचे फायनान्शियल कंडिशन्स वीक आहेत, ते लोक ट्रीटमेंट नाही अफोर्ड करू शकत, तर त्यांच्यासाठी हे सेफ आहे का असं आम्हाला सरकारला विचारायचं आहे. तर अनेक मुद्दे विद्यार्थी उपस्थित करतायत. जरी सरकारने असं म्हटलं असलं की आम्ही विद्यार्थ्यांना दिलासा देतोय, कारण विद्यार्थ्यांची जी शाळा आहे किंवा त्यांचं जे कनिष्ठ महाविद्यालय आहे, ज्युनियर कॉलेज आहे, तिथेच मुलांना परीक्षा द्यायची आहे. पण मुलांचा हा मुद्दा आहे की जर आमचं ज्युनियर कॉलेजच आमच्या घरापासून 1 ते 2 तासावर आहे तर आम्हाला परीक्षेसाठी प्रवास करणं अनिवार्य आहे. आणि कोरोना काळात अशा परिस्थितीत आम्ही प्रवास कसा करायचा? वैद्यकीय खर्च अनेकांना परवडणारा नाही आहे, त्यामुळे घरात अशी परिस्थिती आली तर आम्ही काय करायचं? तू काय सांगशील की घरात जेव्हा तुम्ही परीक्षा अजूनही होणार हे कळत आहे, तर घरातून काय प्रतिक्रिया आहेत? त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही परीक्षा द्यायला हवी, की तुमची काळजी वाटते त्यांना, तुमची चिंता वाटते पालकांना? काय वाटतंय तुमच्या पालकांना? पालकांचा पण हेच आहे, त्यांना पण त्यांचे मुलांचे चिंता आहे. आणि फक्त 30 लाख स्टुडंट्स नाही, पण फॅमिलीजवर पण तेच खतरा आहे आणि खूप स्प्रेड होण्याचे खूपच चान्सेस आहे. आणि आता मुलांना पण कोविड जात आहे आणि ते नंबर्स पण इन्क्रीज होत आहे. आणि माझा फक्त मेन पॉईंट हेच आहे की जर वर्षभर एक्झाम एज्युकेशन फ्रॉम होम होऊ शकत, तर काही एक्झाम्स नाही घेऊ शकत ते घरापासून. आणि अजूनही ऑप्शन्स आहे, इंटरनल असेसमेंट्स पण आहे, अजून खूप ऑप्शन्स आहे. सरकारकडून फक्त हेच दिसत आहे की त्यांना दुसरे काही ऑप्शन्सला विचार पण नाही करायचा आहे. त्यांना त्याबाबत काही सांगायचं पण नाही आहे आणि फक्त ते एकच त्यांच्या पॉईंटवरच ठरवले आहे की ऑफलाईन परीक्षाच घेणार. तर सरकारला दुसरे ऑप्शन्स पण बघायला पाहिजे आणि विचार करायला पाहिजे त्यासाठी. तर परीक्षांसाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार व्हावा असं तुम्हाला वाटतं? काय सांगशील की कुठले पर्याय असू शकतात असं तुम्ही विद्यार्थ्यांनी आपापसात तुम्ही चर्चा केली आहे का, की लेखी परीक्षेला घराबाहेर पडण्यापेक्षा इतरही पर्याय असू शकतात? ते लोक असाइनमेंट्स घेऊ शकतात किंवा जे आम्ही 11thला म्हणजे 11thला आमची एक्झाम घेतलेली आहे आणि आमचे असाइनमेंट्स पण घेतलेले आहे, तर ते असाइनमेंट्सनी ते आम्हाला मार्क्स देऊ शकतात 12साठी. कारण की हे 12चे मार्क्स फक्त 12साठी नसतात. हे लाईक जर नीट जेई देतो आम्ही, तर नीटसाठी पण 55% मार्क्स असतात. तर जर त्यांनी आम्हाला इंटरनल असाइनमेंटचे सगळे मार्क्स दिले तर आम्ही नीट देऊ शकतो किंवा जेई देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आमचं फ्युचर डिपेंडेड आहे. जर डॉक्टर बनायची आहे तर ऑफकोर्स आम्हाला 55% पाहिजेच, ज्याने आम्ही नीट देऊ शकतो. म्हणून इंटरनल नाही तर मतलब सिर्फ 5 सब्जेक्ट में अगर आपण पास हो जाएंगे, तर 5 सब्जेक्टमध्ये पास झालो तरी ते मग आम्हाला पास करू शकतात किंवा ते 5 सब्जेक्टचे मार्क्स आम्हाला देऊ शकतात. हे सुद्धा आहे. मग या सगळ्या परिस्थितीत जर तुम्ही आता लेखी परीक्षा दिली तर त्याचा निकालावर परिणाम होईल असं वाटतं? हो, काय परिणाम होऊ शकतो? काय भीती वाटते याची? लाईक समजलं ना मला पण. म्हणजे एक्झाम अशा परिस्थितीत दिली तर तुझा रिझल्ट अफेक्ट होऊ शकतो, कमी मार्क पडण्याची भीती वाटते? काय वाटतं? हो, कारण की ॲट दिस पॉईंट आम्ही सुद्धा घाबरलेलो आहे. तर कोविड वाढतं आहे, अभ्याससुद्धा नाही झालेला आहे. कारण की आमचं बुक्स पण लेट आलेत, आमची जे लेक्चर्स आहेत ते पण लेट घेतलेले आहेत. ॲक्च्युली फुल इयरच आमचं फुल लेट झालं आहे. तर आम्ही स्वतःहून प्रिपेअर्ड नाही होत आणि याच्यात डायरेक्ट आता 21 किंवा विषय समजलेत? आता मॅथमॅटिक्स असेल, सायन्स असेल, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा इतर जे लँग्वेजेस आहेत, भाषा विषय आहेत, ते ऑनलाईनमध्ये कितपत आकलन झालं आहे त्याचं? ऑनलाईनमध्ये म्हणजे किती कळालं आहे ते सगळे विषय? मला तर हिंदी इज टू डिफिकल्ट. हिंदीमध्ये तर अर्ध संस्कृत आहे, हिंदी तर नाही समजलं. ऑनलाइन मध्ये इतना कड़ालेला नहीं है. आप क्या बताओगे कि क्या लगता है आपको कि क्यों एग्जाम्स फिलहाल उन्होंने नहीं लेनी चाहिए? क्या लगता है? जैसे कि अभी जो कोविड बढ़ रहा है डे बाय डे, तो इससे इफेक्ट तो होगा ही. अभी 30 लाख बच्चे अगर एग्ज़ाम देने जाएंगे तो फिर क्या इतना तो हो ही सकता है किसी न किसी को हो जाएगा और उनसे फैमिली भी इफेक्ट हो जाएगा. तो ऐसे केसेस तो बढ़ जाएंगे बहुत. और अपना महाराष्ट्र कंडीशन भी हेल्थ के लिए बहुत टफ है.
और कल या परसों ही मैंने देखा था कि हॉस्पिटल में बेड्स नहीं मिल रहे थे। तो 30 लाख स्टूडेंट जाएंगे, उनके साथ उनकी फैमिली जाएगी, तो कोविड तो इंक्रीज हो ही जाएगा और कितना इफेक्ट पड़ेगा। तर सगळ्यांचंच आरोग्य जे आहे ते परीक्षेमुळे धोक्यात येईल, कारण प्रश्न केवळ काही हजारो विद्यार्थ्यांचा नाही आहे, तर प्रश्न आहे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या घरात असलेल्या जे कुटुंबाचे सदस्य आहेत त्याच्यात पालक आहेत, काही वृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत, आणि म्हणूनच या मुलांना जी आहे ती सरकार परीक्षेवर का अटळ आहे, का ठाम आहे, असा प्रश्न या मुलांना पडलाय। तू काय सांगशील की कोणते पर्याय सरकार जे आहे विचार करू शकतं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही काही चर्चा केली आहे का आपापसात की लेखी परीक्षेच्या ऐवजी सरकारने या परीक्षांचा पर्यायांचा विचार करायला हवा? पहिली तर गोष्ट आहे ऑनलाईन एक्झामिनेशन फ्रॉम होम, ही एक पर्याय आहे. नंतरला ओपन बुक टेस्टची पर्याय आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन फ्रॉम होम म्हणजे घरून तुम्ही परीक्षा द्यायची. जर आपण अख्खा वर्ष ऑनलाईन शिक्षण घरातून घेऊ शकतो तर आपण परीक्षा पण तशीच घेऊ शकतो, कारण सगळे गोष्ट पॅरलल असायला पाहिजे त्या गोष्टींसाठी. आणि हे कसं झालं, जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्ष आहे तर बोर्डाला पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेनी थिंक करायला पाहिजे होतं. स्टार्टिंगपासून ते ऑनलाईन शिक्षण घेत आहेत आणि मग अचानक असा बॉम्ब फोडतील की ऑफलाईन एक्झाम घ्यायचं, तर ते कॉन्फिडन्स नाही आहे स्टुडंटकडे, अजिबात कॉन्फिडन्स नाही आहे. आणि असं आहे की वर्षा गायकवाड मॅडमचे आम्ही व्हिडिओज वगैरे बघतो, त्यामध्ये ती बोलत की 15 जूनपासून ऑनलाईन क्लासेस चालू झाले आहेत, बुक्स आले मार्केटमध्ये, पण हे काहीच यामधलं पॉईंट प्रॉपर नाही आहे. कारण असं आहे की प्रत्येक एरियाला सील केलेला ॲज पर कोविड केसेस भेटलेले. तर स्पेसिफिकली माझं म्हणणं हे आहे की मॅम बोलले की जूनच्या आधी आम्हाला पुस्तकं आले, पण मी स्वतः जुलै एंडिंगला पुस्तकं घ्यायला गेलो. सप्टेंबरमध्ये आमचे ऑनलाईन क्लासेस चालू झाले. तर या बेसिसमध्ये कळतं की किती लेट आमचं शैक्षणिक वर्ष जे चालू झालं आहे. आणि वरनं मॅम बोलतात जर कोणाला कोविड झाला तर आपण त्यांच्यासाठी जूनमध्ये परीक्षा ठरवली आहे. पण मॅडम एक गोष्ट अशी आहे ना की जर कुठल्या मुलाला कोविड झाला तर त्याची परिस्थिती असं असेल का, लाईक एवढा वीक झाला असेल तो मुलगा कोविडनी, एवढा वीक झाला असेल तो परीक्षा अटेंड करू शकतो का? पण मग जर शिक्षण मंत्री किंवा शिक्षण विभाग असं म्हणते की तुम्हाला आम्ही परीक्षेच्या 3 संधी देतोय, एक म्हणजे तुमची एप्रिल मेची परीक्षा, जर एप्रिल मे मध्ये तुम्हाला कोरोनाची लागण झाली किंवा कुटुंबात कुणाला झाली किंवा तुम्ही कुणाच्या संपर्कात आला कोविड पॉझिटिव्हच्या, तर तुम्हाला जूनच्या परीक्षेमध्ये जे आहे जूनमध्ये परीक्षा पुन्हा देता येईल. आणि नंतर तुम्हाला जर तुमचे विषयांचे ग्रेड वाढवायचे असेल तर पुन्हा पुढे ऑक्टोबरमध्ये परीक्षा देण्यात येईल. तर याने तुम्ही समाधानी का नाही आहे की तुम्हाला परीक्षेच्या 3 संधी मिळतात? मॅम संधीचा प्रश्न हे नाही आहे, पण ती कॉन्फिडन्स लेवल नाही आहे एका स्टुडंटकडे की ते अटेम्प्ट करू शकतात. एका अटेम्प्टसाठी घाबरत आहेत ते कुठे 3 अटेम्प्ट देणार मॅम? हे सगळे पॉईंट्स मांडले. म्हणायचे की कोरोनामुळे जिथे वृद्ध नागरिकांपासून लहान मुलं सगळ्यांमध्येच एक भीतीचं वातावरण आहे, एक संकोच आहे, सगळीकडे काळजी घेतली जाते, तर मुलं परीक्षा कशी देतील? हो तेच मॅम. असं आहे की जर तुम्ही एसेन्शियल ड्युटीज म्हणजे आता चालू ठेवल्या आहेत, सगळे कॉर्पोरेट ऑफिसला सगळं बंद करतायत, 50% वर्क फ्रॉम होम, म्हणजे जर वर्षा गायकवाड मॅडम बोलताय आम्हाला की स्टुडंट्सची आरोग्याची खूप भीती आहे, चिंता आहे, पण तुम्ही त्या चिंताला धोक्यात का टाकताय तुम्ही ऑफलाईन परीक्षा घेऊन? हे सगळे पॉईंट्स आहेत मॅडम त्यात. तर विद्यार्थ्यांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही विद्यार्थ्यांची काळजी तुम्हाला जर आहे, म्हणजे शिक्षण विभागाला किंवा महाविकास आघाडी सरकारला विद्यार्थ्यांची काळजी आहे, तर मग परीक्षांवर ठाम का आहे? परीक्षांसाठी वेगवेगळे पर्याय असू शकत नाहीत का? एक पालक सुद्धा आपल्या सोबत चर्चेत सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा काय मुद्दा आहे ते सुद्धा आपण त्यांना विचारणार आहोत. बोर्डाच्या परीक्षांबद्दल तुम्हाला बोलायचं आहे की तुम्हाला शालेय शिक्षण आणि इतर गोष्टींवर बोलायचं? नमस्कार, माझं नाव भास्कर पी देवाडिगा आहे. मी एक पालक म्हणून इकडे आहे. पण जसं विद्यार्थ्यांनी सांगितलं तसं आमचेही प्रॉब्लेम्स आहेत. आम्ही आता पहिला मुद्दा आमचा असा आहे की हे आता शाळा जे आहेत ते मुलांना टार्गेट करत आहेत. काही मुलांना फीज न दिल्यामुळे, हे फीजचा विषय मी तुम्हाला सांगतो, फीज न दिल्यामुळे त्यांचं रिपोर्ट कार्ड्स ते लोक देत नाही आहेत, त्यांना हॉल तिकीट देत नाही आहेत किंवा मार्कशीट्स, सगळ्या ठिकाणी त्यांना एक सॉर्ट ऑफ ब्लॅकमेलिंग चालू आहे. असं करू नका. विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्यावर खूप प्रेशर येतो आहे आणि मुलांवर प्रेशर आलं म्हणजे आमचं साहजिक आहे की फीसाठी सुद्धा शिक्षण विभागात अनेक बैठका झाल्या आणि 2 दिवसांपूर्वीच शिक्षण विभागाने एक माहिती अशी दिलेली आहे की त्याच्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि जे काही विनाकारण शुल्क वसूल केलं जात आहे त्याच्यावर कारवाई सुद्धा शाळांवर होऊ शकते. तर पालकांचा आक्षेप नेमका कशाला आहे? फी वाढीला आक्षेप आहे की आहे ती फी द्यायला सुद्धा आक्षेप आहे? आमचं फी देणार नाही असं कधीच आक्षेप नाही. एवढे वर्ष पालकांनी कधीच असं बोललेलं नाही आहे. पण हे यावर्षी हे ग्लोबल पॅन्डेमिक आहे. हे आमच्यापेक्षा जास्त राज्य सरकार किंवा केंद्र सरकार सर्वांना माहिती आहे की आपण काय फेस करत आहोत. त्याच्यामुळे आमची रिक्वेस्ट एवढीच आहे की आम्हाला एक फीमध्ये मुभा द्या. आम्ही हे म्हणतो आहे की ज्या सर्व्हिसेस पालकांनी घरी बसून कसं तरी आणि अर्ध्या पगारावर, मी स्वतः अर्ध्या पगारावर आहे, आज काम करतो आहे, मला माहीत आहे, तसं सर्व पालकांना विद्यार्थ्यांना माहीत आहे त्यांचे आपापले काय प्रॉब्लेम्स आहे.
असं नाही आहे की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांना आमच्या प्रॉब्लेमची माहिती नाही आहे, असं असूच शकत नाही. अशा वेळी त्या लोकांनी आमचा जरा विचार केला पाहिजे आणि आम्ही जे सर्व्हिसेस तुम्ही उदाहरणार्थ म्हणा खेडेगावात म्हणा इकडे म्हणा टॅब घेणं किंवा साधं ऑनलाईन कनेक्शन म्हणा, इंटरनेट म्हणा, विजेचं बिल म्हणा, जे वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस, हे सगळं आम्ही पालक कसे तरी घरी आपल्या मुलांसाठी करतो आहेत आणि मुलं आमच्यासाठी आमच्याकडे पालक म्हणून बघून ते करत आहेत. तर त्यावेळेला तुम्ही त्यांना काहीतरी मुभा द्या. आता उदाहरणार्थ हायकोर्टाने जे निर्देश दिले आहेत त्यानुसार राज्य सरकार त्या निर्देशाचं पालन करत नाही आहेत. आम्हाला नुसती वर्षाताई गायकवाड यांच्याकडे गेलो आम्ही एज्युकेशन मिनिस्टरकडे आणि आता मला तर नक्की आठवत पण नाही की आम्ही 1760 वेळा गेलो असेल त्यांच्याकडे, पण काही नाही, नुसती आश्वासनं आश्वासनं आणि आश्वासनं, फक्त आश्वासनं देत आहेत. विद्यार्थी आणि पालकांसोबत सगळ्यांचं हे म्हणणं आहे की सरकार जे आहे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध नियम लागू करत आहे. प्रत्येकांसोबत बैठका सुद्धा सुरू आहेत. गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा जे नाट्य निर्माता असतील किंवा जे स्मॉल स्केल वर्कर्स असतील, त्यांच्या संघटना असतील, अशा अनेक विविध संघटनांशी चर्चा करून जे आहे काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण विद्यार्थी आणि पालकांचं हेच म्हणणं आहे की शिक्षण विभागाला जितकं त्यांना अपेक्षित आहे तितकं महत्त्व दिलं जात नाही आहे आणि म्हणूनच मोठे संभ्रम आणि मोठे जे कन्फ्युजन आहे, मोठे प्रश्न आहेत ते निर्माण झालेले आहेत. आणखी काही विद्यार्थी आपल्या सोबत इकडे आलेले आहेत, त्यांच्याशी बोलूयात. क्या बताओगे आप? सबसे पहले आपका नाम बताना और क्यों आपको लगता है कि एग्ज़ाम्स जो है वो एक्सक्लूड होनी चाहिए या पोस्टपोन होनी चाहिए? मेरा नाम अफशा शेख है. यहाँ पर मतलब कि एग्ज़ाम हो रहे हैं, हम लोग अभी एग्ज़ाम देने जाएंगे तो हम लोग को मास्क पहन के ही रहना पड़ेगा. एटलीस्ट हम लोग को वहाँ पर बुलाया 2 घंटा पहले, फिर हमें वहाँ पर एग्ज़ाम देने 3 आवर्स लगेंगे. फिर वहाँ पर फिर रिटर्न घर आने के लिए, ट्रैवलिंग के लिए, मतलब हम लोग पूरा दिन मास्क में रहेंगे. पूरा दिन हम लोग को मास्क पहन के ही रहना पड़ेगा. तो कैसे अस्थमा पेशेंट्स, बहुत सारे पेशेंट्स हैं. फिर हम लोग रिटर्न घर जाएंगे, घर में ग्रैंड पेरेंट्स है, कैसा उन लोग के साथ हम लोग कर पाएंगे. तो हम लोग को ये पता करना है कि एग्ज़ाम आप ले रहे हो तो आप लोग घर से ले लो, एग्ज़ाम फ्रॉम होम. तर एक्झाम फ्रॉम होम जी आहे ही नवीन मागणी विद्यार्थ्यांकडून पुढे येते. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा विविध जिल्ह्यांमध्ये जे बोर्डाचे विद्यार्थी आहेत त्यांनी पुढाकार घेऊन ऑनलाईन एक्झाम असतील किंवा एक्झाम फ्रॉम होम म्हणजे घरून परीक्षा घ्या अशी मागणी केली होती. मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. आपल्याला माहिती आहे की काल सरकारकडून जी नियमावली आली आहे त्याच्यामध्ये 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा ज्या आहेत त्या या सगळ्या परिस्थितीला अपवाद असतील, म्हणजेच या परीक्षा होणार आहेत असा एक संकेत सरकारला द्यायचा आहे. पण तरीसुद्धा यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यात चर्चा होणार आहे असं सुद्धा आपल्याला समजतंय आणि आज किंवा उद्यामध्ये ही चर्चा झाल्यावर यावर एक अंतिम निर्णय जो आहे तो जाहीर सुद्धा केला जाऊ शकतो. पण सध्याच्या घडीला शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो, विद्यार्थ्यांच्या मनात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता एक भीती आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतुकीबरोबर अनेक समस्या आहेत. प्राथमिक आरोग्यापासून कोरोनासाठी बेड मिळेपर्यंत अगदी जटिल समस्या आहेत, गंभीर समस्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये परीक्षा कशा द्यायच्या असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. त्यामुळे येत्या काळात सरकार याबद्दल काय निर्णय घेतं ते सुद्धा आपल्याला पाहायला लागणार आहे. तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये सहभागी झालात. तेव्हा यापुढेही BBC न्यूज मराठीच्या वेबसाईटवर तसंच यूट्यूब आणि फेसबुक पेजवर तुम्हाला शिक्षण विषयाचे सर्व अपडेट्स, 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षांचे सर्व अपडेट्स, तसंच शाळेचे शुल्क असेल किंवा 9वी ते 12वीच्या परीक्षा असतील या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.